सुद्धा तुमरेपैकी बारे मोहना दांडान मोहनो बुडगू कावान कुछ की नाही गंभीर असे तुम बाकी पुरा मोहना आपण का जे गिनाईत राणी बरोबर आहे की नाही ती तोसो इथं विधिवत स्थान दिलं जातं. म्हणून होळीच्या आधीच्या पौर्णिमेपासून तर होळीपर्यंत येणाऱ्या महिन्याला आम्ही दांडान मोहणू कैत्रा तर आदिवासी. आणि म्हणून ह्या जो आमचा सण येतोय या सणासाठी लागणारे कपडे, या सणासाठी लागणारा आहार, या सणासाठी लागणार दागिने, या सणासाठी येणारा वेगवेगळा आनंद कशा पद्धतीने साजरा करायचा, मग त्याच्यासाठी सुरू झाला तो आमचा भोंगऱ्या हाट. भोंगऱ्या हा आमचा सण नाही, भोंगऱ्या हा आमचा बाजार आहे. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो त्या ठिकाणी हा भोंगऱ्याचा हाट भरणार असतो, अशी आमची प्रथा आहे. मग ज्या ठिकाणी भोंगऱ्याचा हाट भरणार आहे तर त्या ठिकाणी खूप सारे लोक येणार आहेत. आखा माणसे बोयडाम दुखा उतला जातला. मग त्या ठिकाणी जर लोक येणार असतील तर तिथं काही अनुचित घडायला नको पाहिजे, कुठल्याही पद्धतीनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास नको व्हायला पाहिजे. म्हणून त्या भोंगऱ्याच्या 8 दिवसच्या आधीचा जो बाजार असतो त्याला गुलाल्या हाट म्हणतात. का कोयत्रा गुलाल्या हाट का बरं म्हणतात गुलाल्या हाट? कारण की तिथले पंच, तिथले पुजारी त्या सगळ्या ज्या ठिकाणी भोंगऱ्या भरणारे त्या ठिकाणी गुलाल टाकतात. गुलाल म्हणजे त्या सगळ्या भागाला पवित्र करणं. गुलाल खेळणे करतानी तिना जागापोर नागतला कहा की ती चू जागू चुखू होय जाय कोरीन तिना काजे काय कोयत्रा गुलाला हात. मग त्याच्यातला गुलाल कोणाच्या गालाला लावला जातो कशासाठी? तर त्या माणसांना, त्या व्यक्तींना त्या पवित्र जागेचं चांगल्या पद्धतीचं तिथं रक्षण केलं जावं. या गावामध्ये या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू नये आणि त्याच्यासाठी मग तो गुलाल्या हाट असतो. आणि मग त्याच्यानंतर येतो भोंगऱ्या बाजार. तर भोंगऱ्या बाजारामध्ये सगळ्याच पंचक्रोशीतले सगळेच लोक येतात. आता आधुनिक जग झालेलं आहे, प्रत्येकाकडे वाहन आहेत, साधन आहेत, परंतु जुन्या काळामध्ये लोकांकडे कुठल्याही पद्धतीचं साधन नव्हतं. मग ते काय करायचे तर समजून घ्या वैजापूरचा बाजार आहे तर वैजापूरच्या बाजारातच चांदी घेतली जायची, तिथंच भांडे घेतले जायचे, त्याच ठिकाणी कपडे घेतले जायचे. पहिले जुनला हाटोमा जुडतो होतो की नाही, अख्ख्या वर्षभराची कमाई આપણું કાનલું સાલદારકી કોરને જાય, કાનલું ખેતોમાં કામ કરે, કાનલું धाडकी करे, कानलू नोकरी करे, तो सुद्धा त्या भोंगऱ्या बाजारामध्ये यायचा. कारण की सगळं समाज, सगळेच भावंड, सगळीच आमची जेवढी भावबंदकी असेल ती सगळी भोंगऱ्या बाजारात एकत्र यायची. कारण की त्या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठीच ते एक स्थान असायचं. मग सगळेच एकत्र येतात. म्हणून लोकांनी गैरसमज पसरवला की भोंगऱ्या बाजारामध्ये पडून लग्न केले जातात. आधीच मी सांगितलं भोंगऱ्या बाजारामध्ये कुठलंच कार्य आमचं होत नाही, मग पडून जाण्याचा आणि लग्न जुळण्याचा तर संबंधच येत नाही. म्हणून जर कोणी आमच्या समाजावर भोंगऱ्या बाजारात पडून जातात आणि लग्न लावतात, काही म्हणतात भोंगऱ्या बाजार म्हटलं भाग्य लेके जाना, असं जर आमच्या समाजावर खोट्या आणि काही जर पद्धतीचं जर आमच्या याच्यावर जर कोणी बोटा ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट ने त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. कारण की आमच्या संस्कृतीची छेडखान आम्ही कधी सहन करणार नाही. आमची संस्कृती आज जगाच्या वेगळी संस्कृती आहे. आज आमच्या संस्कृती आज सुद्धा या आधुनिक जगामध्ये आम्ही आमची संस्कृती जपतोय. कारण की आम्हाला या संस्कृतीचा अभिमान आहे. या संस्कृतीमध्ये एवढा मोठा ढोल हातात घेऊन वाजवणं, एक रिदम तयार करणं आज कोणाला जमलं नाहीये. ती आमची संस्कृती आज जगाच्या समोर दाखवते. म्हणून आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे. अरे आमच्या संस्कृतीमध्ये एकही विधवा इथं विधवा आत्महत्या करत नाही. इथं विधवा विवाहाला पुनर्विवाहाचा मान्यता देणारी आमची संस्कृती आहे. इथं आमच्या माता भगिनींना प्रथम स्थान देणारी ही संस्कृती आहे. एका बाजूला हुंडा हा मुलींसाठी घेतला जातो. आम्ही आमच्या मुलीला मोठं केलं, तिला वागवलं, म्हणून हुंडा हा आम्ही मातेच्या झोळीमध्ये देतो. आईच्या झोळीमध्ये हुंडा दिला जातो. ती एवढ्याच साठी की तू ज्या पोरीला मोठं केलेलं आहे, ज्या मुलीला तू वागवलेला आहे, ते फूल आमच्या ताब्यात देत आहे, म्हणून ती दिलेली एक दक्षिणा असते. आणि तेच अनेक विवाहाच्या याच्यामध्ये सुद्धा ते पुढे जातं. जोपर्यंत ती जर मुलीला जे ते घर पसंत पडलं नाही, जर त्या मुलीला पसंत पडलं नाही तर ती त्या मुलाला, त्या परिवाराला सोडू शकते. तिला दुसरा विवाह करता येतो. पहिले असं होतं की तेरू विवाह होईतरू तेरो देजो आपायत्रो, तेरो दुसरे जागे विवाह पायत्रू तिथेर देजो आपण जाता होता.
એવી તેના દેજામાં બી આપણું અલગ 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 काय काय કાનલું વેચીને ખાणे ભાજી बराबर છે की नाही मतलब संस्कृतीला वेगळ्या पद्धतीने नेलं जातंय कारण की संस्कृती आम्हाला माहिती नाही आणि म्हणून इथं ही स्त्रीप्रधान संस्कृती आहे आजही या संस्कृतीमध्ये महिलांना स्थान दिलं जातं म्हणून या संस्कृतीमध्ये आजही इथून सगळ्यांच्या माध्यमातून ठणकावून सांगतोय की आमच्या संस्कृतीवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी आरोप किंवा चुकीच्या पद्धतीचे गैरसमज पसरवले जात असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि योग्य ती आदिवासी पद्धतीची कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा संदेश यातनं द्यायचा आहे मग झाली होळी अशा पद्धतीने आमचा भोंगऱ्या बाजार चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आताच काल परवाच्या मागच्या आठवड्यामध्ये भोंगऱ्या बाजार कांकुर कांकुर देखी आवसे तुम आजचे चोटाव्या तिया रहिऱ्या उचा उचा कुदी कुदी नास्त्रा जे आजचे तरुण पोडी किंवा पोरं जे नशेच्या आहारी जाऊन आमच्या समाजातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भोंगऱ्या बाजारावर जर चुकीच्या पद्धतीने जर ते आज समाजाची संस्कृती दाखवत असतील तर त्यांना सुद्धा धडा शिकवावा लागेल काल परवाचा वरला भोंगऱ्या असेल सेंदवाचा भोंगऱ्या असेल आजची तरुण पिढी दारूच्या नशेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कोणी थोडासा धक्का लागला म्हणून मारामारी करताना दिसत आहे तर हे सुद्धा संस्कृतीला कुठेतरी धोकेदायक आहे त्या पोरांना सुद्धा संदेश द्यायचा आहे आपली संस्कृती जगातली सगळ्यात वेगळी संस्कृती आहे तर ही संस्कृती अशा पद्धतीने लोकांसमोर आणू नका की अशा पद्धतीची संस्कृती आपल्या